राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्यांचं अतिशय सुंदर मनोगत या ठिकाणी आताच व्यक्त झालं ते डॉक्टर विठ्ठलरावजी कुडमुलवार यांच्या प्रचारासाठी या छोटेखानी कॉर्नर बैठकीसाठी उपस्थित झालेले आदरणीय बाळासाहेबजी पाटील खदगावकर, उपस्थित आमचे सहकारी बालाजी पाटील शिंदे, रणजित पाटील हिराळे, श्रीनिवास पाटील गुजरीकर, आनंदरावजी पाटील बिराजदार, बाबाराव पाटील भाले, मारुतराव पाटील, उपस्थित असलेले ज्येष्ठ नरवाडे मामा, या प्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, मीनाताई कोनेरवार, फयूम शेख, देवशीला गाजरे, दत्तू हमन, सायाराम नमतेश, लक्ष्मीबाई करपे, पूनम नवाते, अनिता उपलवार, साहेबराव कोंडावार, सावित्रा समेटवार, ज्यांनी इथे उमेदवार म्हणून मनोगत व्यक्त केलं ते आमचे सहकारी शेख अफजल साहब, उमेदवार रजिया शेख, या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी दत्तू नरावाड, ज्यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी आपलं मत मांडलं ते शेख बासित भाई, हनुमल्लू एर्लावाड, काशीनाथ नरावाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गंगाधर मरकंटे, अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन जे इथे करतायत ते नरेश सबनवार, नरेश बोधनकर, उपस्थित अहमदबाई बागवान, लतीफ कुरेशी, युसुफ चौधरी, शेख मंसूर, सर्व आमचे कोंडलवाडी शहरातील सहकारी, उपस्थित पत्रकार बांधव आणि उपस्थित असलेल्या या सर्व भागातून आमच्या मतदार भगिनी आणि बांधवांना डॉक्टर साहेब 3 तारखेच्या शुभेच्छा मी आजच आपल्याला या ठिकाणी देते, कारण इतकी ऊर्जा, इतकं चैतन्य, इतनी हर किसी की आंखों में एक आशा दिख रही है कि कब वो 2 तारीख को जाए और राष्ट्रवादी कांग्रेस के सारे उम्मीदवारों को घड़ी के सामने बटन दबा के चुनाव में जिताए। बस 2 तारीख की सुबह का इंतजार हमारा हर मतदार कर। मेरे पहले हर किसी ने अपना मत रखा, पहले भी आप लोगों ने डॉक्टर साहब को नगराध्यक्ष पद पर काम करने का मौका दिया और हमारे कुंडलवाड़ी शहर के लिए, विकास के लिए, हमारे नागरिकों के प्रगति के लिए इतिहास के पन्नों पे लिखा जाएगा ऐसा अच्छा काम डॉक्टर साहब ने अपने टर्म में आप सबके सामने रखा है। राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जैसे डॉक्टर साहब ने अभी बताया, पहले दूसरी पार्टी से भी अगर चुनाव लड़ा था चुनाव लड़ते समय हर धर्म के, हर मजहब के, हर जाति के लोगों को साथ में लेके लड़ा था, इसीलिए लोगों ने अपनी ताकत उनके पीछे रखी। हमारे बासित भाई ने बहुत अच्छी बात यहाँ पर रखी। हमारे देश में जिस संविधान के
माध्यम से हम चलते हैं। चुनाव आता है, चुनाव जाता है, कभी कोई पक्ष जीतेगा, कभी कोई पार्टी जीतेगी, पर एक बार चुनाव हो गया और चुनकर जो आपकी सेवा करने के लिए उम्मीदवार आगे बढ़ गया, उसके बाद उसका कोई पक्ष नहीं होता, कोई जाति नहीं होती और कोई धर्म नहीं होता। ये भारतीय संविधान का प्रतीक। और इसी विचार को लेके आज ये राष्ट्रवादी कांग्रेस का पैनल आपके सामने खड़ा है। आज सत्ता में, महाराष्ट्र में, केंद्र में, एनडीए में राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शामिल है। लोगों के विकास के काम करने के लिए शामिल, और सत्ता में शामिल होने के बावजूद अपने सेक्युलर विचारों को राष्ट्रवादी कांग्रेस नहीं भूला। ये भी बात मैं आपके सामने रखना चाहूंगा। शिव शाहू फुले अंबेडकर का नाम हम लेते हैं, मौलाना आजाद के विचारों पे हम चलते हैं। महाराष्ट्र के पहले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहब ने जो दिशा इस राज्य की प्रगति के लिए दिखाई है, वो विचार राष्ट्रवादी कांग्रेस के साथ अभी भी पक्के हैं। और कुंडलवाड़ी में आप सबके सामने आज जैसे डॉक्टर साहब ने बताया 3-4 उम्मीदवार है। जिस पार्टी में उन पर इतना बड़ा अन्याय हुआ, खरं तर डॉक्टर साहेब तो अन्याय तुमच्यावर त्यांनी केला नाही, त्यांचा कुंडलवाडी शहरावर अन्याय करण्याचा प्रयत्न होता। आणि ते जे काही झालं, कुंडलवाडी शहरासाठी आपण पूर्वी जेवढं काम केलंय, अजितदादा पवार साहब आज महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री है, अर्थमंत्री है, आधी केलं त्याच्यापेक्षा दुप्पट काम तुम्ही पुढच्या 5 वर्षात करून दाखवा। कारण अजितदादांची ताकद ही आपल्या मागे राहणार। मला इथे आल्यानंतर कुणीतरी सांगितलं, काल प्रचार करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गवतावर नांगर फिरवतो अशी भाषा वापरली गेली। ही लोकशाही आहे, कुठे नांगर फिरवायचं, कुणाचं पीक येऊ द्यायचं हे मतदार ठरवणार आहेत, तुम्ही ठरवणारे कोणीच नाही। आणि सत्तेचा अशा प्रकारचा गैरवापर कुणी करू नये। निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना सर्व अधिकार हे मतदारांच्या हातात असतात। आपल्याला त्यांच्या समोर जायचं आहे, आपले विचार मांडायचे, विकासासाठी आपलं विजन काय हे त्यांना सांगायचं आहे, आणि मग त्यांनी ठरवायचं आहे की आम्ही आमच्या शहरासाठी कुणाला निवडून देतो। आज आपला जाहीरनामा आपण सगळ्यांनी वाचला असेल। माझी मुद्दाम सर्वांना विनंती आहे, आमच्या महिला उमेदवारांना विनंती आहे, मतदारांना माझी विनंती आहे की हा जाहीरनामा आपण प्रत्येकाने वाचा। एका अनुभवी प्रशासनामध्ये अनेक वर्ष ज्यांनी काम केलं, अशा व्यक्तीकडून, अशा उमेदवाराकडूनच इतका सुंदर जाहीरनामा तयार होऊ शकतो। आधी डॉक्टर साहेबांनी शहरामध्ये 1300 घरकुल श्री पाटील त्यांच्या काळामध्ये त्यांनी बांधलेले आहेत। आपल्या नांदेड जिल्ह्यामध्येच नाही, मला वाटते इतक्या छोट्या नगर परिषदेमध्ये 1300 घरकुल बांधणारा नगराध्यक्ष महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रम त्यांचा नोंदवला गेलेला। आज आपल्या शहरामध्ये पाण्याची व्यवस्था असेल, स्मशानभूमीची उपलब्धी असेल, अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांच्या काळामध्ये काम केलं। आणि याही पुढे 5 वर्षांसाठी अतिशय सुंदर असा विकासाचा अजेंडा, विकासाचा ब्लूप्रिंट त्यांनी या माध्यमातून मांडलेला। आज खरं तर सार्वजनिक सुविधेमध्ये आपण डॉक्टर साहेब पाणी पुरवठ्याच्या योजनेचा जो उल्लेख केलेला आहे, आपण नगराध्यक्ष झाल्याबरोबर वाढीव पाणी पुरवठा योजनेचा आराखडा तयार करा
माननीय अजितदादा पवार साहेबांकडे आपली फाईल मंजूर करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत हे मुद्दा आपल्याला हे सांगायचं. आज आपण कुंडलवाडीमध्ये ग्रामीण रुग्णालय उभा करण्याबद्दल या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे. बिलोलीचं ग्रामीण रुग्णालय जेव्हा उपजिल्हा रुग्णालय झालं त्याच वेळेला खतगावकर साहेबांनी हे मत मांडलं की कुंडलवाडी सारख्या शहरामध्ये ग्रामीण भाग या सीमेवर अनेक खेडेपाडे आपले जवळ आहेत, या भागामध्ये आपल्या गावामध्ये ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे. आज अजितदादा पवार साहेबांनी मराठवाड्यामध्ये आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याचं मत मांडलेलं आहे आणि निश्चितपणे आपल्या कुंडलवाडीमध्ये ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यासाठी ते काम पूर्ण करण्यासाठी कुठली अडचण येणार नाही याची सुद्धा निश्चितपणे आपण खात्री देऊ शकतो. अनेक आपल्या समस्या आहेत. आजही आपण हा आपला परिसर बघितला, गोरगरीब मजूर कामगार ही सगळी आमची मंडळी या भागामध्ये. पाणी पुरवठा, रस्ते, नालीची व्यवस्था, स्वच्छता, या मूलभूत सुविधा, विजेची उपलब्धी, या सर्व सुविधा आमच्या नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत हे ध्येय ठेवून या ठिकाणी डॉक्टर साहेब काम करतात. आणि त्याही पलीकडे या मूलभूत सुविधा आपल्या नागरिकांना दिल्यानंतर आमच्या या शहरामध्ये रोजगाराचं निर्माण झालं पाहिजे, उद्योग व्यापार सुरू झाले पाहिजे, महिलांना लघु उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आमच्या ग्रामीण भागातल्या युवक युवतींना कामाच्या शोधामध्ये तेलंगणाला, हैदराबादला, मुंबईला जाण्यापेक्षा आपल्याच परिसरामध्ये चांगल्या पद्धतीची संधी मिळाली पाहिजे हे देखील विजन त्यांनी मांडलेलं आहे. आपण जे नागरिकांच्या सुविधेसाठी पोर्टलचा उल्लेख केलेला आहे, खरं तर कुंडलवाडी नगर परिषदेचा एक ऍप सुद्धा आपण सहजपणे डॉक्टर साहेब उद्या बनवू शकतो. आज 3-4 लाख रुपयांच्या खर्चामध्ये चांगल्या पद्धतीचा ऍप कुठल्याही स्मार्टफोन साठी आपल्याला बनवता येतो. आता मोबाईल तर प्रत्येक जणांकडे झालेले आहेत, आपण सगळेच स्मार्टफोन वापरतो, जवळपास आता कोणी साधा फोन वापरत नाही. तर याचा चांगला उपयोग सुद्धा नागरिकांसाठी आम्हाला करता येईल आणि ऍपच्या माध्यमातून या सगळ्या क्षेत्रामध्ये जिथे जिथे नागरिकांची अडचण आहे ती आपल्याला नोंदवताही येईल आणि ती अडचण सोडवण्यासाठी नगर परिषदेकडून आपल्याला जे सहकार्य मिळणार आहे त्याची सुद्धा नोंद आपल्याला त्या ऍप्लिकेशन मध्ये ठेवता येईल. आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता गुरुजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करणं हे वरचेवर सोपं झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला आता या आधुनिक गोष्टींना सुद्धा आपल्यासारख्या छोट्या गावामध्ये, छोट्या शहरामध्ये कसं आणता येईल याच्यासाठी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपली स्पर्धा फक्त 5 वर्षाआधी कुंडलवाडी काय होती, 5 वर्षानंतर कुंडलवाडी काय राहील इथपर्यंत नाही. आता आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळं काय करतात, कोकणात वेगळं काय करतात, तिकडे चांगल्या पद्धतीने जर प्रगती होत असेल तर आपण इथे त्याचं अनुकरण कसं करू शकतो, या पद्धतीने आमच्या सर्व युवक बांधवांना विचार करावा लागेल, सगळ्यांना एकत्र येऊन काम करावं लागेल आणि निश्चितपणे डॉक्टर साहेब म्हणल्याप्रमाणे येणाऱ्या 5 वर्षांच्या काळात आपण त्यांना संधी द्या आणि या कुंडलवाडी शहराचा चेहरा बदलण्यामध्ये निश्चितपणे त्यांचा मोलाचा सहभाग राहणार आहे आणि आमच्या सर्व उमेदवारांचा सहभाग राहणार आहे. आपण सगळ्यांनी इथे आमचे हनुमल्लू सुद्धा बसलेले आहेत, अतिशय धडाडीचे ते कार्यकर्ते आहेत. आमचे मरकंटे इथे बसलेले आहेत, बोधनकर इथे बसलेले आहेत. ही सर्व युवा मंडळी आहे. ही गावातल्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत, आपल्या प्रभागामध्ये ज्या अडचणी आहेत ओळखणारी माणसं आहेत. आज पुढच्या पॅनल मध्ये कोण आहे? 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध राहणारी माणसं ही इथे बसलेली आहे.
आणि 2 तारखेच्या नंतर कदाचित तुम्हाला भेटणार नाहीत असे माणसं तिथे त्या स्टेजवर बसलेले आहेत. आपल्या हक्काचा माणूस कोण आहे हे आपल्याला ओळखायचं. जिथे जिथे आपल्याला निधीची अडचण येईल, जिथे जिथे आपल्याला विकासाचा एखादा प्रश्न मुंबईला न्यायचा आहे, तिथे आदरणीय खदगावकर साहेब आहेत, आदरणीय चिखलीकर साहेब आहेत. मराठवाड्यामध्ये चुकता माप हा नांदेड जिल्ह्याला मिळेल हा अजितदादांचा शब्द आहे. माझ्या लाडक्या बहिणींना सुद्धा मी मुद्दाम सांगणार आहे. गुरुजी बोलताना म्हणाल की इथे कुणीतरी अपप्रचार चालू केला की अमक्या पक्षालाच मतदान दिलं तर लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार, यांना मतदान दिलं तर लाडक्या बहिणींचं मिळणार नाही. कृपा करून असं कुणीही काही आपल्याला दिशाभूल करत असेल तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मी आधीही सांगितलं, या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी या लाडक्या बहीण योजनेसाठी बजेट मंजूर केलेला आहे. या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई सुनीलजी तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्री आहेत आणि त्यांच्या विभागातून आमच्या या बहिणींना या लाडक्या बहीण योजनेचा लाभ दिला जातो. आणि अजितदादांनी स्पष्ट प्रत्येक ठिकाणी हा उल्लेख केलेला आहे की मी अर्थमंत्री असेपर्यंत लाडक्या बहीण योजनेचे पैसे माझ्या महिला भगिनींना, माझ्या लाभार्थ्यांना मिळत राहणार. ज्या महिलेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, ज्या महिलेला आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे, ही योजना बंद होणार नाही. निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण आमच्या महिला भगिनींना, त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या कुठल्या दवाखान्याच्या कामासाठी, कुठल्या अडीअडचणीसाठी ही शासनाकडून दिली जाणारी मदत आहे. आणि ही मदत निवडणुकीच्या नंतर ही त्याच प्रमाणात सुरू राहणार आहे. याच्यामध्ये कुणाच्याही मनात शंका असण्याचं काही कारण नाही. या लाडक्या बहिणीसारख्या योजना तर आहेतच, त्याही पुढे जाऊन ग्रामीण भागामध्ये मुलांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळाल्या पाहिजे. आमच्या मुली एखाद्या सायन्स विभागात असलेल्या मुलीला समजा इंजिनिअरिंग करायचं आहे, ती सायन्स फॅकल्टी मध्ये शिकते आहे, तिने जर इंजिनिअरिंगची कुठली एंट्रन्स एक्झाम दिली तर या परीक्षेच्या नंतर तिला 45% जास्त गुण आणायचे आहेत. महाराष्ट्रातल्या कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिचं ऍडमिशन होईल आणि त्याची फीस ही महाराष्ट्र सरकार भरणार आहे. आपल्याला कुठली फीस भरण्याची गरज नाही. या योजनांचं उदाहरण मी याच्यासाठी दिलं की आपल्याला समाजातील प्रत्येक घटकाला ही विकासाची संधी द्यायची आहे, उच्च शिक्षणाची संधी द्यायची आहे, चांगल्या आरोग्याच्या व्यवस्था उपलब्ध करायच्या. आमच्या कुंडलवाडी शहरामध्ये विरंगुळ्याचं चांगलं एक ठिकाण निर्माण व्हावं. वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम डॉक्टर साहेब हातात घेणार आहेत. निश्चितपणे या कुंडलवाडीला स्वच्छ, सुंदर, हरित कुंडलवाडी शहर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ही सर्व मंडळी दाखवतील हा विश्वास आमच्या मनामध्ये. मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करते, हे बॅलेट बॉक्सचं उदाहरण आपल्या समोर आहे. डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मतदाराला 3 मतदान करायचे आहेत. एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुडमुलवार विठ्ठल चिन्हना योगायोगाने पहिल्या नंबरवरच त्यांचं नाव आलेलं आहे. त्यांच्या समोर घड्याळाचं हे चिन्ह आहे, त्याच्या समोर आपल्याला बटन दाबायचं आहे आणि नंतर आपापल्या प्रभागातल्या दोन्ही उमेदवारांसाठी आपल्याला मतदान करत असताना मशीनवर पुन्हा घड्याळाचे चिन्ह कुठे 2 ठिकाणी आहेत ते बघून घड्याळाच्या चिन्हासमोर आपण सर्वांनी हे बटन दाबून या कुंडलवाडी शहरामध्ये आपण सर्वांनी इतिहास घडवला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना आपण विजयी केलात तर तिथे मुंबईमध्ये अजितदादा पवार साहेबांकडे आपली नोंद होणार आहे. आणि आपण सगळे मिळून अधिकारानं आपण डॉक्टर साहेबांकडे
आपल्या समस्या आपली कामं करून घेऊ शकता आणि आम्ही सहकारी म्हणून डॉक्टर साहेबांच्या सोबत आहोत एवढंच आपल्याला या ठिकाणी विश्वास देते. अतिशय सुंदर अशी ही बैठक झाली, कारण आपण सगळे इतक्या उत्साहाने सहभागी झालात. आपले सर्वांचे आभार व्यक्त करते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.